रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झालाय। त्यामुळे जवळपास 25 ते 30 गावं अंधारात आहेत। वीज नसल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत। त्याचबरोबर मोबाईल सेवेवरही परिणाम झालाय। सांगलीच्या शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणी झाडं पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील सोरतापावडीमध्ये अवकाळीनं प्रचंड नुकसान केलं। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। वादळामुळे पॉली हाऊस जमीनदोस्त झाले, तर दुसरीकडे शेतमालासह गोठ्यांचंही प्रचंड नुकसान झालंय। गोठ्यांचं छप्पर कोसळल्यानं 100 गायी अडकून पडल्या। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील धामरी गावाला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। हाताशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहेत। घरांवरची छप्पर उडाली आहेत। विजेचे पोल कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पुण्यातील शिरूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। मांडवगण फराटा इथल्या श्री शरदचंद्र पवार पब्लिक स्कूलचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे शाळेचं छत उडाले। शालेय वस्तूंसह कम्प्युटर पुस्तकांचं देखील नुकसान झालंय, तर अनेक घरांचंही पडझड झाली आहे। साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात अंबवडे फाट्यावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे दुकानावरील पत्रे उडून गेलेत, तर झाडांची पडझड झाली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेलं नाही। सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसतायत। शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। तीव्र पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। अशा शेतकरी मात्र आपल्या फळबागा वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतोय। सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला। या वादळी वाऱ्यामुळे आणेवाडी टोल नाक्याजवळ मोठं होर्डिंग सर्व्हिस रोडवर कोसळलं। सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। लातूर शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येते। या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच 2 होर्डिंग आणि 15 फलक हटवले। अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मुदत संपताच मनपानं कारवाईला सुरुवात केली।